ठीक आहे, हो ठीक आहे. या पलीकडे तुझ्याकडून दुसऱ्या उत्तराची अपेक्षा नव्हतीच मला. अरे, लोकांचं जग हे बायकोभोवती फिरत असतं आणि तुझ्या बाबतीत तुझी बहीण, तुझी वहिनी, तुझा भाऊ, तुझी बहीण यांच्या भोवती फिरत असतं. मग बायको कशाला? फक्त भांडी घासायला? हे हॅलो, एक मिनिट. मी माझा निर्णय बदलणार नाही. आणि तसं पण तुला चांगलंच माहिती आहे, मी कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करूनच बोलते. माझा निर्णय पक्का झाला आहे. मी काय माझा निर्णय बदलणार नाही. बदलायचं असेल तर तू बदल, मी नाही बदलणार. आणि तरी पण तुला वाटत असेल की मी बदलावं, तर ते कदापि शक्य नाही. आणि हो, तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणताही संबंध नाही राहिलेला आहे. सो तू आता निघ. जे मला सांगायचं होतं ते मी सांगितलं. तू आता निघालास तरी चालू शकतो. अहो, काय निर्लज्ज माणूस असेल हो, खरंच. त्याला वाटतं की मी स्त्री आहे म्हणून मी एकटं जाऊ शकत नाही. मी काय नमतं घ्यायचं का प्रत्येक टायमिंगला? मला करिअर नाही आहे का? अहो, तुम्हाला मी काय सांगू. हो, साधी साडी घ्यायची झाली ना, तर हा माणूस ना पूर्ण गावाला विचारायचा की कोणती साडी घेऊ, कोणत्या रंगाची साडी घेऊ. अक्षरशः ना, किती बजेट पडतं साडी घेऊ एवढं विचारायचा. एवढी पण अक्कल नाही का दिली देवाने त्याला? म्हणूनच मी कंटाळली खूप. पण बरं झालं की मी माझा निर्णय योग्य घेतला. निदान मी तर सुखी राहील कुठेतरी. 5 वर्ष कंटाळली हो मी राहून. किती म्हणून माणसाने एका स्त्रीने सहन करावं. पण नाही, जे झालंय ना ते योग्य झालं असं मला वाटतंय. धन्यवाद.